नमस्कार मंडळी, मी आकाश शेवले स्वागत करतो तुमचं आपला फिरस्ते करू या यूट्यूब चॅनलवर। आणि आज आपण बघणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला। मित्रांनो, इथे आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर एकदा तरी शिवनेरी आणि रायगड या दोन किल्ल्यांना आपण गेलं पाहिजे। जुन्नर जवळ शिवनेरी किल्ला आहे आणि पुण्यापासून 100 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी शिवनेरी हा किल्ला पाहिला असेल। ज्यांनी पाहिलाय त्यांनी कमेंट करा आणि ज्यांनी अजून नाही बघितला त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला संपूर्ण शिवनेरी किल्ला दाखवतो। तर चला मग। मी आता जुन्नर शहरामध्ये आहे आणि मंडळी, या जुन्नर शहराची पूर्वीची ओळख नाणे घाटातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून होती। परंतु 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वातंत्र्याचा सूर्यप्रगट झाला आणि 750 वर्षापूर्वीचा पारतंत्र्याचा अंधार बाजूला सारून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याची निर्मिती केली आणि तेव्हापासून या जुन्नर शहराची नवी ओळख तयार झाली, ती म्हणजे शिवनेरी म्हणून। आता तुम्हाला माझ्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसतंय आणि त्याच्या स्ट्रेट पाठीमागे शिवनेरी किल्ला आहे। आता आपण तिकडे जाणार आहोत, तर चला मग। छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला। आता मी इथे आलेलो आहे। वरती जाण्यासाठी पायरी मार्ग आहे, चांगला पायरी मार्ग आहे आणि गडाच्या वरती जाण्यासाठी एकूण 7 दरवाजे। तर या 7 दरवाजांची शृंखला पार करूनच आपल्याला वरती जायचंय। इथून दिसतोय तो पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा। तर आता आपण तिकडे जाणार आहोत, तर चला। मंडळी, 70-80 पायऱ्या चढून आता आपण वरती आलेलो आहे महादरवाजापाशी। हा आहे गडाचा महादरवाजा। आता हा ओलांडून अजून 6 दरवाजे पुढं, त्याच्यानंतर आपण बाले किल्ल्यावर पोहोचू। दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे, मजबूत अवस्थेत आहे। तर चला पुढं। यादव कालखंडामध्ये किल्ल्याला गडाचे स्वरूप प्राप्त झाले। इसवी सन 1595 मध्ये शिवनेरी किल्ला आणि जुन्नरचा परिसर मालोजी राजे यांना निजामशाहकडून जहागीर म्हणून मिळाला आणि नंतरच्या काळामध्ये शहाजी राजेंच्या पत्नी माँसाहेब जिजाऊ गरोदर असताना त्यांना याच किल्ल्यावर पाठवले आणि याच शिवनेरी किल्ल्यावर स्वातंत्र्याचा नवा सूर्य जन्माला आला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। दिवस होता 19 फेब्रुवारी 1630। मंडळी, हा आहे गडाचा दुसरा दरवाजा, यालाच गणेश दरवाजा असं म्हणतात। आणि अजून 5 दरवाजे पार केल्यानंतर आपण पोहोचू किल्ल्याच्या बाले किल्ल्याच्या परिसरामध्ये। तर चला मग, वरती गेल्यानंतर पुढं काय आहे मी ते तुम्हाला सर्वांना पुढे गेल्यानंतर दाखवतो। तर चला। हा आहे गडाचा तिसरा दरवाजा। हा पडक्या अवस्थेत आहे, याच्यावरती कमान पण पडून गेलेली आणि याच्यावर शरबाची चित्र कोरलेली। आतापर्यंत मी जे 2 दरवाजे पाहिले त्याच्या दोन्ही बाजूला शरबाची चित्र कोरलेली होती। हा पडक्या अवस्थेत आहे आणि याच्या पाठीमागच आहे पेराचा दरवाजा। तर आपण तिकडे जाणार आहोत, तर चला मग। माझ्या पाठीमाग आहे तो आहे गडाचा तिसरा दरवाजा आणि त्याच्या समोरच लगेच गडाचा चौथा दरवाजा आहे, त्याला पेराचा दरवाजा असं म्हणतात। तो खूप चांगल्या अवस्थेत आहे आणि मजबूत अवस्थेत अजून तसाच आहे। मंडळी, शिवनेरी किल्ल्यावर 4 दरवाजे पार करून आल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीची हिरवळ आहे। गडावर खूप निसर्गरम्य वातावरण आहे। छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, वृक्षेती लेकुरे आपुली,
त्यांनी प्रत्येक गडावर आंब्यांच्या बागा फुलवल्या, फुलबागांच्या बागा फुलवल्या. त्याचप्रमाणे शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा अगदी सुंदर अशा मनमोहून टाकणारे फुलबागा आहेत. सगळीकडे खूप जास्त हिरवळ आहे आणि बसण्यासाठी खूप व्यवस्था चांगली केलेली या ठिकाणी. पाण्याची पण व्यवस्था वरती केलेली. आता आपण पोहोचलोय हत्ती दरवाजापाशी. हा आहे हत्ती दरवाजा. याचा आकार हत्तीच्या सोंडेसारखा आहे म्हणून याला हत्ती दरवाजा असं म्हणत असावेत. आता आपण पुढे जाऊया. हत्ती दरवाजा खूप चांगल्या अवस्थेत आहे. मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो. तर चला. मी आता आहे हत्ती दरवाजामध्ये. तुम्ही बघू शकता किती चांगल्या अवस्थेत आहे हत्ती दरवाजा. आणि याच्या दोन्ही बाजूला देवड्या, एक ह्या साईडनी आहे आणि एक त्या साईडनी. देवड्या म्हणजे पाऱ्याकऱ्यांना आराम करण्यासाठी ज्या खोल्या बनवलेल्या असतात त्यांना देवडे म्हणतात. आता इथून वरती गेल्यानंतर दोन मार्ग आहे. एक शिवाई देवीच्या मंदिराकडे जातो आणि दुसरा बालेकिल्ल्याच्या परिसरात जातो. तर आधी आपण शिवाई देवीचे दर्शन घेऊ आणि नंतर बालेकिल्ल्याच्या परिसरात जाऊ. तर चला मग. हत्ती दरवाजातून पुढे आल्यानंतर हा एक रस्ता जातो, तो बालेकिल्ल्याकडे जातो आणि हा एक जातो तो शिवाई देवीच्या मंदिराकडे जातो. तर आता आपण या रस्त्याने जाणार आहोत. शिवाई देवीचं दर्शन करू आणि त्याच्यानंतर बालेकिल्ल्याच्या परिसरात जाऊया. तर चला मग. मंडळी, हे आहे शिवाई देवीचं मंदिर. या शिवाई देवीच्या नावावरून महाराजांना शिवाजी असं नाव देण्यात आलं होतं. ज्या वेळेस आऊसाहेब शिवनेरीवर आल्या त्यावेळेस महाराष्ट्राची दुर्दशा बरबटलेली बघून आणि अत्याचारानं आणि अन्यायानं होरपळलेला हा महाराष्ट्र बघून त्यांचा जीव कासावीसा व्हायचा. आणि त्यांनी या शिवाई देवीला नवस केला की माझ्या पोटी सूर्यासारखा तेजस्वी पुत्र जन्माला घाल. आणि शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 5 सुलतान्या आणि आसमान्या पायाखाली तुडवून महाराजांनी भगवा आसमानात फडकावला. आणि या शिवाई देवीच्या नावावरून माऊसाहेबांनी महाराजांचं शिवाजी असं नाव ठेवलं. शिवाई देवीचं दर्शन केल्यानंतर गडाच्या दिशेने थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला लागतो मेणा दरवाजा. हा मेणा दरवाजा क्रॉस करून थोडं पुढे गेलं त्याच्यानंतर आहे गडाचा 7वा दरवाजा म्हणजे कुलूप दरवाजा. तर आपण तिथे जाऊया. हा आहे गडाचा 7वा दरवाजा. यालाच कुलूप दरवाजा असं देखील म्हणतात. आणि हा 7व्या क्रमांकाचा आहे. आपण याच्या आधी 6 दरवाजे पार केले आणि 7व्या दरवाजेपाशी आलो. क्वचितच असं घडतं की गडाला 7 दरवाजे, नाही तर बहुतेक गडांना 3, 4, 5 इतकेच दरवाजे असतात. परंतु या गडाला सुरक्षिततेसाठी 7 दरवाजे आहे. कारण हा किल्ला खूप जास्त महत्त्वाचा होता. नाणे घाटातील मोठी बाजारपेठ होता म्हणून याला महत्त्व जास्त होतं. याच्या सुरक्षिततेसाठी 7 दरवाजे असावेत. आणि आता याच्यानंतर पुढे गेलं की बालेकिल्ल्याचा परिसर आहे. आता आपण तिकडे जाऊया बालेकिल्ल्याच्या परिसरात आणि वरती काय काय आहे ते सगळं बघूयात. तर चला मग.
मित्रांनो, या आहे गडावरील अंबरखाना, म्हणजेच धान्य कोठार, धान्याचं गोदाम, जिथं धान्य साठवलं जातं ती जागा. याची रचना बघू शकता तुम्ही. किती पिलर मोठे मोठे, किती मोठे खांब याला वापरलेले आणि खूप मोठंही. खूप जास्त धान्य स्टोरेज केलं जातं असेल इथं त्यापूर्वी. आणि अजूनही चांगल्या अवस्थेत आहे गोदाम. आता आपण गडाचे 7 दरवाजे पाहिले, अंबरखाना पाहिला आणि आता आपण जाणार आहे बाले किल्ल्याच्या परिसराकडे. तिकडे जे तुम्हाला सरळ दिसतंय ती शिवप्रभूंचे जन्मस्थान आणि हा रस्ता सरळ जातो तो बाले किल्ल्याच्या परिसराकडे. तर चला तिकडे जाऊया. मित्रांनो, शिवनेरीच्या आजूबाजूला संपूर्ण जंगल परिसर आहे आणि या जंगल परिसरामध्ये खूप जंगली प्राणी आहेत. कोल्हे, ससे, गिधाड, घार, म्हणजे असे भरपूर, बिबट्या, सर्वच प्राणी. इथं त्यांचे पोस्टर पण लावलेले आहेत, म्हणजे सुरक्षिततेसाठी. कोणी आलं तर कोणावर हमला झाला तर प्रत्येकाने काळजी घेण्यासाठी हे सांगितलेलं आहे, लावलेलं आहे इथं. मित्रांनो, आहे शिवप्रभूंचं मंदिर. आतमध्ये माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची छान प्रतिमा आहे, पण आतमध्ये लॉक केलेलं आहे जाण्यासाठी. आणि याचं बांधकाम पुनर्वसनाच्या काळामध्ये झालेलं आहे, हे काही पूर्वी नव्हतं. आणि इकडं समोर दिसते ती मस्जिद आणि त्याच्या समोर दिसते ते शिवप्रभूंचा जन्म झालेला होता ते स्थान. तर आपण तिकडे जाणार आहोत. आणि आज संपूर्ण दिसतोय तो बाले किल्ल्याचा परिसर आहे. पाठीमागे दिसतंय ते शिवप्रभूंचं जन्मस्थान आणि त्याच्या अलीकडंच हे पडझड झालेल्या अवस्थेत हे वाडे, यांना पूर्वी सरकार वाडे असे म्हणायचे, ते आता पूर्ण पडझड अवस्थेत आहे. आणि याच्या तिथं दिसतंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. तर चला. या ठिकाणी शिवप्रभूंचा जन्म झालेला होता. आतमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि एक लाकडी पाळणा आहे. आणि ही इमारत 2 मजली. आता आपण वरती जाणार आहोत. मी आलोय आता या इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावर आणि तुम्ही बघू शकता इकडं सगळं असं देवळ्यांसारखं आहे. हे बघा, हा पण कॉर्नर तसा, हा पण कॉर्नर तसा. आणि या साईडला बघितलं तर हवा येण्यासाठी 3 छान खिडक्या आहेत. वरती खूप सुंदर हवा येते. AC रूमपेक्षा जास्त गार वातावरण इथं तयार होतं. इतकी शांतता आहे, आवाज घुमतो आणि खूप अजून चांगल्या परिस्थितीत ही इमारत. आणि आता इकडून पुढे ही टिकली पाहिजे, सगळी आपली जिम्मेदारी, याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आता आपण शिवप्रभूंच्या जन्मभूमीचे दर्शन घेतले, शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता तिथून पुढे आल्यानंतर समोर इकडं आहे बदामी टाके. उन्हाळा असल्यामुळे याच्यात पाणी नाहीये, पण याचा आकार बदामासारखा असल्यामुळे बहुतेक याला बदामी टाके म्हणत असावेत. आणि आता आपण पुढे जाणार आहोत तिकडे टकमक टोकाकडे. तर चला. मित्रांनो, हे आहे टकमक टोक शिवनेरी किल्ल्यावरचं. असंच टकमक टोक आपण रायगड किल्ल्यावर पण बघितलेलं आहे. आणि हे टकमक टोक याच्यासाठी होतं, जो कोणी स्वराज्याच्या विरोधात कामं करेल किंवा स्वराज्यद्रोह करेल त्याला पोत्यात बांधून याच टकमक टोकावरून कडेलोट केला जायचा. आणि याची खोली इतकी आहे की एकदा इथून ढकलून दिल्यानंतर वाचण्याचा एकही चान्स नाही आहे. आणि इकडे जे दिसतंय तुम्हाला ते आहे जुन्नर शहर. जुन्नर शहर याला लगतच शिवनेरी हा किल्ला आहे.
आता आपला संपूर्ण शिवनेरी हा किल्ला बघून झालेला आहे। आत्ताच आपण टकमक टोकाकडे जाऊन आलो आणि आपल्या पाठीमागं आहे ते जुन्नर शहर आणि आता आपण आहोत किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर। तर आता आपण हा व्हिडिओ संपवू। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझ्याकडून व्हिडिओ दाखवण्यात एखादी चूक झाली असेल तर तुमचा लहान भाऊ म्हणून मला माफ करा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये।